पावसाळा सुरू झाला की अनेक ठिकाणी पाणी शिरतं, महापूर येतो आणि या महापुरात अडकलेली माणसं ज्यावेळी काढायची असतात किंवा जनावरं काढायची असतात त्यावेळी मात्र कोल्हापुरात एकमेव नाव पुढे येतं ते म्हणजे दिनकर कांबळे. खरं तर दिनकर कांबळे हे आता दिनकर कांबळे राहिले नाहीत, तर ते जीवरक्षक म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला ओळखतात. कुठं आग लागली किंवा विहिरीत एखादा मूर्तिदेह काढायचा आहे, कोण बुडालेला आहे, वाचवायचा आहे, मूर्तिदेह सापडत नाही, अशा अनेक संकटांना सामोरं जात, अनेक संकटावर मात करत, अनेक साहसाचं धाडसाचं काम करणारे दिनकर कांबळे आपल्या सोबत आहेत. सर नमस्कार. नमस्कार नमस्कार नमस्कार. आपल्या या कार्याला सुरुवात कशी झाली? या कार्याला माझ्या स्वतःच्या घरावर आलेल्या प्रसंगातून सुरुवात झाली. कारण माझ्या वहिनींचा पाय घुसून त्या विहिरीत पडल्या होत्या आणि विहिरीत पडल्यानंतर त्यांची बॉडी नैसर्गिक नीतिनियमानं 3-4 दिवसांनी यायला पाहिजे, पण ती आली नाही. मग ती बॉडी खाली अडकून राहिल्यामुळे ती डिकंपोज म्हणून 16-17 दिवसानंतर बाहेर आली. मग ती डेड बॉडीचं काढण्यासाठी खूप साऱ्या लोकांना बोलवलं, म्हणजे अशी काम करणारी लोक होती ती. तर ते बोलवल्यानंतर ती बॉडी विस्कळीत झाली बघितली. ती लोक म्हणली की आम्हाला जाणार, तुम्ही ती बॉडी तुमचं तुम्ही काढा. तर त्यावेळेला माझं वय वर्ष 14 होतं. मी त्या विहिरीच्या एका शेजारी पेरू झाड होतं ते जाऊन बसलो आणि ती माझ्या वहिनीची बॉडी आहे का हे बघायसाठी मी अंदाज घेतला. आणि जेव्हा ती वाऱ्याच्या फोन फिरलेली दिसली आणि खात्री झाली की माझीच वहिनी आहे. कारण कसं होतं, आई नसताना माझी वहिनी मला गरम म्हणून भाकरी करून मला शाळेला पाठवते त्या डबाने. त्यामुळे माझ्या वहिनीच्या बाबतीत असं होणार नाही, हा एक माझा खूप मोठा विषय होता. पण तो ऍक्सिडेंटली शाश्वत खरा ठरला. आणि मग त्यावेळेला मी शाळेचा पांढरा शर्ट काढला आणि उडी मारली. आणि ती उडी मारल्यानंतर ती विस्कळीत झालेली डेड बॉडी मी जमिनीवर आणून ठेवली. लोकांचा लगेच लोक गोळा झालेत. आणि त्यावेळी माझ्या डोक्यात एक चांगलं विचार आलं की आयुष्यभर आपण हे काम करायचं. हे काम म्हणजे काय करायचं, तर ज्या गोष्टीत जीव आहे, ह्या निसर्गामध्ये जी जीवसृष्टी आहे, अशा जीवांना पहिलं वाचवायचं आपण. आणि त्यातनं ते जीव गेलेला गतप्राण झालेले जे काय पशु पक्षी प्राणी माणसं असतील त्यांना पण आपण त्यातनं बाहेर काढायचं शेवटच्या विधीसाठी. असं ते मी माझ्या डोक्यात निर्णय आला की बाबा हे काम करायचं आपण कुठलं व्यसन करा नाही, हे काम करायचं आपण कुठली जाहिरात करा नाही, हे काम करायचं आपण ह्या गोष्टी कुठला मोबाईलला गॅस नाही. समोरच्या व्यक्तीच्या बाबतीत आपण ही व्यक्ती माझ्या रक्तामासाची आहे, माझ्या नात्यातली आहे, मानवता या भावनेतनं हे काम माझं चालू झालं. नक्कीच घरापासून सुरू झालेली ही समाजसेवा आता संपूर्ण राज्यात चर्चेची आहे. कोल्हापूर जिल्ह्यात कुठेही काही झालं तरी दिनकर कांबळे यांचं नाव पुढे येतं. किती वर्ष झालं तुम्ही हे काम करतात? मी आता साधारणतः हे 33 वर्ष झालं काम करतोय सर. ऍक्च्युली हे 33 वर्ष कधी संपली हे मलाही कळलं नाही. आणि ह्या 33 वर्षाच्या प्रवासामध्ये वेगवेगळ्या आपत्कालीन प्रसंगातून, उदाहरणार्थ महापुरातून असेल, सर्पदंशन असेल, इलेक्ट्रिक शॉक असेल, रोड अपघात असेल, अथवा बिल्डिंग अपघात असेल, आगीचा असेल, अशा वेगवेगळ्या आपत्कालीन मधनं लोकांना किमान मला वाटतं साधारणतः 2,500 ते 3,000 लोकांना वाचवण्यात मला यश प्राप्त झालेलं आहे. छान. खरं तर जिल्ह्यात पोलीस प्रशासन असू दे किंवा आपत्ती व्यवस्थापन असू दे, एखादं अवघड काम असेल तर ते दिनकर कांबळे यांचंच नाव येतं. तर प्रशासनाकडून तुमची मदत घेतली जाते अवघड काम करून घेण्यासाठी. शासनाकडून तुमच्याकडनं काय तुमच्या अपेक्षा पूर्ण झाल्यात काय, किंवा तुमचं कसं चालतंय एकूण? ऍक्च्युली हे माझं काम हे पहिल्यापासून, म्हणजे एक प्रसंग माझ्या घडला त्या वेळेपासून मी हे सगळं निस्वार्थ विना मोबदला करत आहे. आता बऱ्याच वेळा काय वाटतं, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रशासनाला ज्यावेळेला अशा प्रचंड मोठ्या अडचणी निर्माण होतात तर त्या अडचणीला मला बोलवलं जातं. त्यावेळेला मी माझ्या बाबा माणुसकी नात्याने किंवा माझी जी घटना घडली माझ्या घरात घडली ही माझी भावना आहे. आणि त्या भावनेच्या उद्देशाने जाऊन मी ते प्रशासनाला असं किंवा जनतेला असं किंवा पोलीस डिपार्टमेंटला ती मदत करतो मी, की त्या गोष्टीत मी कुठल्याही गोष्टीत अपेक्षित नसतो. आणि एवढं मोठं काम आणि रेस्क्यूचं काम, एक साधं उदाहरण देतो की माझ्या मध्यंतरी जेव्हा भेटला एक प्रसंग की कोल्हापूरमध्ये IRB टेमलावाडीच्या पाठीमागे हॉटेल आहे, बिल्डिंग आहे, कंस्ट्रक्शन, जुनं कंस्ट्रक्शन आहे, त्यामध्ये एक डेड बॉडीज पडली होती. ती साधारण मला वाटतं 22 ते 23 फूट पाण्याच्या खाली पाण्यात तरंगत होती, बेसमेंट होती. आणि त्या बॉडीमध्ये 28 दिवसाची बॉडी, ती कुजलेली बॉडी, एवढं शिफ्टिंग काढणं महत्वाचं होतं. जरा जरी तिला हलवलं तर ती बॉडी आत जाणार होती सिलिंगच्या, म्हणजे स्लॅबच्या. तर ती आत न जाता तिला हाय अशी उचलावी होती. उचलत असताना ते बॉडीचे आणि पीस सुटत होते. पण बॉडी डिकंपोज असल्यामुळे त्या बॉडीवरल्या पाण्यातल्या आळ्या आणि त्या बॉडीवरच्या आळ्या असल्या त्या भिंती वॉलमध्ये होत्या. मग ते जागा दिली होती साधारण 3 बाय 6 फुटाची कंजेस्टेड ती विंडो होती. ऍक्च्युली ते डक्ट होता तो लिफ्टचा, त्या डक्ट मध्ये उतरून मी ती बॉडी वर काढली. आणि त्यानंतर मला 3-4 दिवसानंतर मला इन्फेक्शन झालं. ते इन्फेक्शन असं झालं की माझा BP हाय झाला, मला सायनसचा प्रॉब्लेम झाला. आणि सायनसचा प्रॉब्लेम झाल्यानंतर माझा BP 104 साधारणतः 165-155 दरम्यान निघाला.
आणि मग मी सुद्धा घाबरलो. मी डॉक्टरना फॅमिली दाखवलं तर ते म्हणले की तुम्हाला इमिजिएटली ऍडमिट व्हायला पाहिजे. आणि मग मी विचार केला की अरे मला काय झालं नाही याच्या अगोदर, मग आता तरी मी हे काम केलं ना मला असं झालं, मग आता ऍडमिट करा म्हणलं माझी चिरफाड होणार. म्हणून मी 4 दिवस फोन बंद करून मी निर्जन ठिकाणी जाऊन मी माझ्या फक्त श्वासोश्वासावरती कंट्रोल करून माझा बीपी तू कंट्रोल आणला. संबंधित मी अधिकाऱ्यांना जाऊन भेटलो की बाबा असं मी काय दरम्यान जो हॉस्पिटलला खर्च केला त्यासाठी तुमची मला मदत होईल का. तर अधिकाऱ्यांनी ह्या कानाला ऐकलं आणि ह्या कानाला सोडलं. त्यामुळं मी त्यांच्याबद्दलही आनंदात आहे. खरं तर जीवावर बेतणारा प्रसंग असून सुद्धा तुम्ही जीवाची काळजी न करता समाजसेवा केली आणि अशा वेळी तुम्हाला आर्थिक अडचणी निर्माण झाल्या. एकूणच हे समाजकार्य करत असताना तुमचा उदरनिर्वाह कसा चालतो, तर समाजाकडून तुम्हाला मदत मिळते का, आणि मिळाली असेल तर काय तुमची अपेक्षा आहे? ऍक्च्युली हे काम तसं फार मोठं रेस्क्यूचं काम आपत्ती व्यवस्थापनाला धोक्याचं आहे. यामध्ये सांगायचा मुद्दा असा की वेगवेगळ्या आपत्तीमध्ये मदत कार्य करताना वेगवेगळं साहित्य लागतं. आता मला असं करायचं की कोल्हापूर जिल्ह्यामध्येच नाही तर महाराष्ट्रामध्ये एखाद्या गतप्राण एखाद्या पाण्यामध्ये व्यक्ती झाली तर रात्री 5 नंतर किंवा 6 नंतर ते काम थांबवलं जातं, ती बॉडी शोधली जात नाही. तर हे सुद्धा काम मी आता नाईट डायव्हिंग करून ते काम करणार. त्यासाठी खूप सारे अंडरवॉटर टॉर्च लागतात, काही किट्स लागतात, इक्विपमेंट लागतात. समजा एखादा माउंटनला समजा एखादा घाट सेक्शनला अपघात झाला त्या ठिकाणी क्लाइम्बिंगचे सगळे रोप्स ऍडव्हान्स आलेले इक्विपमेंट त्याची गरज लागते. पण तशी अजून मला मदत होत नाही साहित्य रुपामध्ये. मी जनतेला असं आवाहन करतो की मला तुम्ही तुमचा रुपया देऊ नका, पण या सामाजिक कार्यासाठी लागणारं जे साहित्य आहे ते पूर्वीपासून मी साहित्य मागतोय. त्यापैकी बऱ्यापैकी काही लोक मला त्यांच्या यथोचित प्रयत्नाने मला मदत करतात. पण हे काम प्रशासनाने सुद्धा मनावर घेतलं पाहिजे. आज खूप वेळा जिल्हा आपत्ती व्यवस्थापनला रेस्क्यूसाठी काम केलं जातं मोठ्या प्रमाणात. आता फौजफाटा त्यांच्याकडे आहे, पण एवढं असून सुद्धा बऱ्याच ठिकाणी त्यांना अडचणी निर्माण होतात. त्यावेळेला मला पाचारण केलं जातं. मला पाचारण केल्यानंतर मी ते काम अगदी इझी आणि सिस्टमॅटिक पद्धतीने करतो. का तर माझ्याकडे तशा यंत्रणा आहेत म्हणून मी असं काय वेगळं करणार, पण यंत्रणा माझ्याकडे तसं नॉलेज आहे म्हणून मी करतो. तर जिल्ह्यातल्या सर्व जनतेला, काय औद्योगिक संस्थांना, औद्योगिक व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना माझं एक विनंती राहील की ह्या जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थानं जर हे काम धाडसानं जेव्हा बेतणारं काम आहे, जर जिल्ह्यातील लोकांना जर दिनकरला लाईफ टाईम साठी खूप वर्षे जर समजा काम करून घ्यायची जर इच्छा असेल तर त्यांनी मला साहित्य रूपात मदत करावी. नक्कीच तुम्ही या समाज कार्यात एकटे आलात. आता तुमच्या सोबत किती टीम आहे आणि त्याचं संपूर्ण जिल्ह्यात कसं काम चालतं? आता ऍक्च्युली माझ्याकडे एक 25 लोकांचा ग्रुप आहे. पण मला सांगावं असं वाटतं की आत्ताच्या या महागाईमुळं माझ्याकडे जी मुलं आहेत या मुलांना मी ट्रेनिंग देऊन वेगवेगळ्या मुलांना होमगार्डमध्ये असेल, मुंबई पोलीस, काही इंडियन आर्मी अशा गव्हर्नमेंट ऑफिसला मी सर्व्हिसला लावलेला माणूस आहे. आणि आता मी माझं काम सध्या आता मी अहिल्यानगरला करतोय, तिकडे एक टीम माझी डेव्हलप करतोय. तर त्या ठिकाणी साधारणतः 30-40 मुलं आहेत. जीवरक्षक दिनकर कांबळे यांच्यासोबत त्यांची 25 मुलं काम करत आहेत. त्यांनाही काहीतरी द्यावं लागतं, साहित्य पुरवावं लागतं किंवा त्यांना ट्रेनिंग द्यावं लागतं. एकूणच निवड साहित्य द्या म्हणणाऱ्या दिनकर कांबळे यांना आता गरज आहे ते तुमच्यासारख्या आर्थिक मदतीची. सर्वांनी आर्थिक मदत करावी आणि जिल्ह्यामध्ये ज्या ज्या आपत्ती येतील त्या आपत्तीग्रस्तांमध्ये जीव वाचवण्याचं काम करणाऱ्या दिनकर कांबळे यांना नक्कीच पाचारण करावे. धन्यवाद. नमस्कार सर.